आपल्याला पाठिंबा देण्यासाठी बहुजन परिवर्तन पार्टीचे महिला बचाव संघाचे अध्यक्ष पोचलेले आहेत आणि आपल्याला ते पाठिंबा देणार आहेत. त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन करावं असं माझं म्हणणं आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. आज आपण ऐन सणात गणपतीचा सण उत्सव चालू असताना देखील आज उपोषणाला आंदोलनाला बसला. आंदोलन करणं हे आमच्या रक्तातच गुण आहे. आंदोलन कुठल्या आमचे 2 नंबर ते चालवायसाठी करत नाही, तर आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या मुलाबाळांच्यासाठी, आमच्या संसारासाठी आम्ही काम केलेल्या त्या कामाच्या मोबदल्यात आंदोलन मोर्चे करत असतो. खास करून सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या महिला माता भगिनी तुम्ही आंदोलन निरंतर करायला पाहिजे. उद्या गौरी परवा दिवशी येतात तरी देखील त्या गौरी जर उन्हात बसतात विनंती आहे आता सरकारला पण कळवावं. यांच्या मागण्या अनेक आमच्या तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. जरांगे पाटील आज उपोषणला बसलेले आहेत आझाद मैदानला आणि आंदोलन मोर्चा केल्याशिवाय आम्हाला काही मिळतं का नाही. फडणवीस सरकार फक्त दाखवायचं सरकार आहे का, जनतेचं सरकार आहे का, हुकुमशाहीचं सरकार आहे हे आम्हाला काही कळत नाही. काम केलेलं असतं आणि कामाच्या मोबदल्यात तुम्हाला कंटिन्यूस तुम्हाला सरकारने घेणं बंधनकारक असतं. तसं कलमात कायदेची तरतूद केलेली असते, पण हुकुमशाहीच्या उद्देशानं आणि जाणून बुजून तुम्हाला फक्त राखणूक करण्याच्या उद्देशानं हे सरकार फक्त प्रत्येकाची दिशा सरकार करते. आंदोलन केलं पण आंदोलनाच्या ह्याच्यात ताकद मोठी आहे बरं का. आर्टिकल 14 नुसार कायद्यात समानता असते. जेवढं नरेंद्र मोदीला अधिकार आहे तेवढा तुमचा देखील अधिकार घटनेनं राज्यघटनेनं तुम्हाला देण्यात आला. 19 नुसार तुम्हाला बोल 21 तुम्हाला आंदोलन मोर्चे करायचा अधिकार आहे. प्रशासन प्रस्थापित व्यवस्था सरकारला मला एवढंच सांगायचं तुम्ही आमचे नोकर आहात, नोकरात करावा, मागू नका, आम्हाला उन्हात बसू नका. आमचा भारत देश आहे, आम्ही तुम्ही फक्त 7 वर्षे सरकारी सेवेचे कामात तुम्ही फक्त 5 वर्षासाठी आमच्या सरकारी तुम्हाला आमच्याच यायचं आहे. आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण गरजेचं आहे. समाज हा परिवर्तनशील असतो, परिवर्तन आपणच करायचं. आपण याच समाजातला एक घटक असतो. या गोष्टीप्रमाणे प्रत्येकानं सगळी चुली घेऊन या. इथं ते केलं होतं 2 गौरी समाजाच्यासाठी 21 दिवस उपोषण होतं. आम्ही चुली तिथं दूर केला होता, सगळं केलं होतं. शेवटी जमीन घेऊनच आम्ही म्हणून आंदोलन मोर्चा सातत्य आणि आंदोलन करून बरोबर आता तुम्ही बसलाय, एवढ्या कमी बसलाय, पण शासन संपूर्ण तुमची चर्चा चाललेली आहे. कलेक्टरने उत्तर देत असतं एवढ्या वेळी माणसं बसले काय एका सेकंदात बिल असेल, अंबानी असेल, लाखो करोड मिळत असतात. आमच्या पोटासाठी आमच्या कामासाठी आम्ही आंदोलन मोर्चाला बघतो, पण आमच्याकडे कोण दुर्लक्ष करत नाहीत. पण मला कलेक्टर महोदयांना एवढंच सांगायचं आहे आपण देखील या महाराष्ट्राच्या भूमीत आहेत, आपण देखील या भारतात आहेत. आम्हाला आंदोलन मोर्चे करायला इथून पुढचं टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडू नका. राजश्री शाहू महाराजांनी आम्हाला समतेचा संदेश दिला. राजश्री शाहू महाराजांनी आम्हाला जगायला शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला वागायला शिकवलं. आमच्यामध्ये प्रेरणा दिली. सगळ्या महापुरुषांची विचारधारा घेऊन आम्ही आंदोलन मोर्चे करतोय. ते फक्त आमच्या न्याय हक्कासाठी करतोय. सरकारला मला एवढंच सांगायचं नाही तात्काळात यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा हे जी फक्त ही ट्रायल आहे. तुमच्या बाबतीत मला एवढंच मला वाटतं सिर्फ हंगामा खड़ा करना ये स्त्रियों का मकसद नहीं है. सिर्फ हंगामा खड़ा करना ये महिलाओं का मकसद नहीं है. ये सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही. ये चिंगारी की आग जलनी चाहिए. या आंदोलनाला परिवर्तन पार्टी महाराष्ट्राचे महिला समितीचा जाहीर देतो आणि
सोबत राहतो एवढं बोलतो सांगतो. जय भारत.